नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. बनवणार आहोत नाश्त्यासाठीचा एक पदार्थ, तेही सहज आणि सोपा. सहज आपण घरच्या साहित्यात तयार करतो आणि सकस आणि पौष्टिक असा आपण आज नाश्ता बनवणार आहोत. बनवायला खूप सोपा आहे, सहज तुम्ही करू शकता. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला येथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी रवा घेतला आहे आणि 1 किंवा 2 चमचे बेसन पीठ घ्यायचे. रवा बारीक किंवा मोठा कोणताही वापरू शकता आणि हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे. हे मीठसुद्धा छान असे मिक्स करून घ्यायचे. यामध्ये पाणी न घालताच आधी सर्व व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि नंतर पाणी घालून हे छान पातळ असे पीठ मिक्स करून घ्यायचे. हे मिश्रण तयार करताना याची गुठळी होणार नाही याची काळजी घ्यायची. त्यासाठी थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित असे मळून घेणार आहोत. थोडे थोडे पाणी घालून छान व्यवस्थित असे फेटून पातळ असे मिश्रण तयार करायचे. हा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे आणि सकस आणि पौष्टिकसुद्धा आहे. याच्यामध्ये गव्हाचे पीठ असल्यामुळे जास्त गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यासाठी यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण एकसारखे फेटून मळून घेणार आहोत. पहा, हे मळून झालेले आहे. हे 10 मिनटं आपण झाकून ठेवून भिजत ठेवणार आहोत. येथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आणि बारीक असा कट केलेला कांदा घालून छान लालसर रंग होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतायला 1 ते 2 मिनटे लागतात. कांदा थोडासा लालसर रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर यामध्ये बारीक असे कट केलेले टोमॅटोसुद्धा घालायचे आणि 2 ते 3 हिरवी मिरची घालायची. हे सर्व छान मिक्स करायचे आणि हे सुद्धा 2 ते 3 मिनटं छान व्यवस्थित असे परतून घ्यायचे. हे सर्व छान परतून घेत असताना यामध्ये थोडेसे मीठ घालायचे, म्हणजे हे लवकर असे परतून घेतले जाते. याला 2 मिनटासाठी झाकून ठेवून छान असे परतून घ्यायचे. पहा, 2 मिनटे झालेले आहे. आपण झाकण काढून पाहूया. छान असे मिक्स करून घेऊयात. पुन्हा एकदा हे हलवून घेऊयात. पहा, गॅस बंद करूया आणि आपण अगोदर जे गव्हाचे पीठ आणि रवा भिजवत ठेवले होते ते 10 मिनटे भिजलेले आहे. हे मिश्रण थंड झाले की यामध्ये मिक्स करून घेऊया. या मिश्रणावरतीच कांदा आणि टोमॅटो आपण ओतून घेऊयात आणि बारीक अशी कट केलेली थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालूयात आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊया. पहा, आपले छान असे मिक्स करून झालेले आहे. पण आपले मिश्रण थोडेसे घटसर वाटत आहे. यामध्ये रवा आणि गव्हाचे पीठ असल्यामुळे छान हे भिजले गेलेले आहे. थोडेसे घटसर झाले, त्यासाठी यामध्ये आपण आणखी थोडेसे पाणी घालूया. पाणी घालून थोडेसे आणखीन हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पहा, छान असे मिक्स झालेले आहे. अगोदर आपण थोडेसे मीठ घातले होते, पण आणखी थोडेसे यामध्ये मीठ घालूयात आणि मीठसुद्धा छान मिक्स करून घेऊया. पहा, पातळ असे आपण मिश्रण तयार करून घेतलेले आहे. छान असे मिश्रण आपले तयार झालेले आहे. गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. यावर थोडेसे तेल पसरवून घेऊयात. तवा व्यवस्थित असा गरम झाले की हे मिश्रण पूर्ण तव्यावरती हे पसरवून घ्यायचे. पहा, अशा पद्धतीने हे तव्यावरती पसरवून घ्यायचे. गॅस हा मिडियमच ठेवायचा. छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे छान परतून घ्यायचे. याच्या कडा सोडून घ्यायच्या आणि हे पलटून घ्यायचे. मस्त 2 मिनटामध्ये कुरकुरीत डोसा तयार होतो आणि दुसऱ्याही बाजूने 5 मिनटं छान खमंग होईपर्यंत परतून घ्यायचा. मस्त असा खमंग डोशासारखा आपला पदार्थ तयार होतो. आता दुसऱ्यांदा करतानाही त्यावर अशाच पद्धतीने तेल सोडून मिश्रण सोडून घ्यायचे आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे. पहा, कुरकुरीत झाले की दुसऱ्या बाजूनी तशाच पद्धतीने लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. खमंग असे कुरकुरीत गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून डोसे तयार होतात. खूप अशी सोपी रेसिपी आहे. तुम्ही सहज करू शकता आणि नाश्त्यासाठी सकस आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि बनवायला खूप सोपासुद्धा आहे. आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन चमचमीत चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनल पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत चटपटीत स्वीट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.